Dear friends, our today's article is pollination. Transfer of pollen grain from anther to stigma is called as pollination. You know the drawbacks of Pteridophyta. Most important drawback of Pteridophyta is process of fertilization takes place in presence of water only, and water is not available throughout year. So for chemotaxic movement of anthrazoids towards neck of Archegonium, water is essential. मग वॉटर तर वर्षभर अवेलेबल नाही आणि प्रोसेस तर व्हायला पाहिजे, आणि तो प्रॉब्लेम कव्हर करण्यासाठी पॉलिनेशन ही प्रोसेस अस्तित्वात आली. पॉलिनेशन ही प्रोसेस पहिली कुणामध्ये अस्तित्वात आली? जिम्नोस्पर्म. आणि ती प्रोसेस कशी आहे? डायरेक्ट. पोलन ग्रेन्स जे आहेत ते डायरेक्ट ओव्ह्यूलच्या पोलन चेंबर मध्ये जाऊन डिपॉझिट होतात, आणि सर्व जिम्नोस्पर्म ॲनिमोफिलस पॉलिनेशन फॉलो करतात, म्हणजे विंड पॉलिनेशन सर्वांमध्ये आहे. अँजिओस्पर्म मध्ये मात्र पॉलिनेशन इनडायरेक्ट आहे. पोलन ग्रेन डायरेक्ट ओव्ह्यूल मध्ये डिपॉझिट होत नाहीत, ते स्टिग्मावर डिपॉझिट होतात. त्यामुळे इनडायरेक्ट आहेत आणि बऱ्याच एजन्सी यामध्ये इन्व्हॉल्व होत असतात. बेसिकली द पॉलिनेशन इज ऑफ टू टाइप्स लाइक सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. Transfer of pollen grain from anther to stigma of same flower, or transfer of pollen grain from anther to stigma of another flower of same plant. It is called as self pollination. या फ्लावर मधले पोलन ग्रेन याच फ्लावरच्या स्टिग्मावर जाऊन पडणे, किंवा एका फ्लावरचे पोलन ग्रेन त्याच प्लांटच्या दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर जाऊन पडणे म्हणजे सेल्फ पॉलिनेशन. या सेल्फ पॉलिनेशनचे दोन मेन टाइप इथं बनवलेले आहेत. एक आहे ऑटोगॅमी, सेकंड गिटोनोगॅमी. गिटॉन म्हणजे नेबर. जर हे पोलन ग्रेन या अँथर मध्ये बनलेले पोलन ग्रेन याच फ्लावरच्या स्टिग्मावर जाऊन पडत असतील तर त्याला आपण म्हणतो ऑटोगॅमी. कॉमन एक्झाम्पल मिराबिलिस. आणि जर एका फ्लावरचे पोलन ग्रेन त्याच प्लांटच्या दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर पडत असतील तर गिटोनोगॅमी. आणि मेज मध्ये आपण गिटोनोगॅमी पाहतोय. मेज प्लांट जर पाहिलं तर त्याच्यामध्ये हे फिमेल फ्लावर असे डेव्हलप होतात आणि मेल फ्लावर वरती टोकाला डेव्हलप होत असतात. हे मेल फ्लावर इथं फिमेल फ्लावर वर पडू शकतात. दोन शेजारच्या फुलांमध्ये एकाच प्लांट मध्ये प्रोसेस होत असेल तर त्याला आपण म्हणू गिटोनोगॅमी. त्याला आपण म्हणू गिटोनोगॅमी. गिटोनोगॅमीच्या बाबतीत एक एमसीक्यू विचारला जातो. महत्वाचा एमसीक्यू इथं बनतो. जेनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू न बघितलं तर
प्रोसेस एकाच प्लांट मध्ये होते, पण दोन वेगळ्या फ्लावर मध्ये होते. म्हणजे इकॉलॉजिकली क्रॉस पॉलिनेशन पण जेनेटिकली सेल्फ पॉलिनेशन कोणामध्ये आहे तर गिटेनोगॅमी मध्ये आहे. एकाच प्लांट मध्ये होत असल्यामुळं जेनेटिक ऍडव्हान्टेज फारसा नाही आहे मिळत, पण दोन वेगळ्या फ्लावर मध्ये होत असल्यामुळं क्रॉस पॉलिनेशन होतंय. म्हणजे इकॉलॉजिकली क्रॉस पॉलिनेशन बट जेनेटिकली सेल्फ पॉलिनेशन इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर सेकंड टाइप आहे क्रॉस पॉलिनेशन. जर ही प्रोसेस एकाच पॅरेंट मध्ये होत असेल तर सेल्फ पॉलिनेशन आपण म्हटलेलं आहे, पण पॉलिनेशनची प्रोसेस जर दोन प्लांट मध्ये होत असेल तर त्याला म्हणायचं क्रॉस पॉलिनेशन किंवा आलोगॅमी. त्यालाच आपण आलोगॅमी असंही म्हणतोय. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर्स ऑफ डिफरंट प्लांट्स of same species or different species, that is cross pollination. या प्लांटचे पोलन ग्रेन याच प्लांटच्या स्पीसीजच्या दुसऱ्या प्लांटवर पडत असतील स्टिग्मावर, किंवा दुसऱ्या स्पीसीजच्या स्टिग्मावर पडत असतील तर ते झालं क्रॉस पॉलिनेशन. जर ही प्रोसेस एका स्पीसीज मध्ये होत असेल तर त्याला आपण म्हणू जेनोगॅमी. म्हणजे एका ज्वारीच्या प्लांटचे पोलन ग्रेन दुसऱ्या ज्वारीच्या प्लांटच्या स्टिग्मावरती पडत असतील तर जेनोगॅमी. आणि जर ज्वारीचे पोलन ग्रेन बाजरीवर पडत असतील, बाजरीचे पोलन ग्रेन मकावर पडत असतील तर हे झालं हायब्रिडायझेशन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन यांचं कंप्लीट होणार नाही हायब्रिडायझेशन मध्ये, नॅचरली तसं होत नाही, परंतु पडले तर ते झालं हायब्रिडायझेशन. So cross pollination means transfer of pollen grain from anther to stigma of different flowers of different plants of same species, that is genogamy, or different species, that is hybridization. सेल्फ आणि क्रॉस पॉलिनेशन चे असे दोन मेन टाइप आहेत. यानंतर या सेल्फ आणि क्रॉस पॉलिनेशनचे फायदे तोटे काय, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. Advantages and disadvantages of self pollination and cross pollination. इथं advantages of self pollination. पहिला advantage काय, process takes place in single parent, so single parent is involved. So it is sure method. एकाच प्लांट मध्ये होत असल्यामुळं या मेथडला आपण शुअर म्हणतो. या प्रोसेस मध्ये जे प्लांट बनतात ते जेनेटिकली प्युअर असतात. जेनेटिकली प्युअर प्लांट्स मिळतात इथं. They does not depends upon
external agencies for process of pollination. बाहेरच्या एजन्सीवर हे शक्यतो अवलंबून नसतात, त्यामुळं प्रोसेस नक्की होऊ शकते, शुअर आहे. त्यामुळं there is no wastage of energy for bright colors, nectar, fragrance हे बनवण्यासाठी इथं वेस्टेज नाही. आणि there is no wastage of energy for production of large number of pollen grains. मोठ्या प्रमाणावर पोलन ग्रेन बनवण्याची गरज नाही. नो वेस्टेज ऑफ एनर्जी. इकॉनॉमिकल मेथड आहे. कमी प्रमाणात पोलन ग्रेन इथं चालू शकतात. जसे या सेल्फ पॉलिनेशनचे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत. पहिला डिसएडवांटेज याचा, जेनेटिकली प्युअर प्लांट बनतात आणि ते बनल्यामुळं नो व्हेरिएशन्स और लिटल व्हेरिएशन्स. जर व्हेरिएशन कमी असतील किंवा व्हेरिएशनच झाले नाही तर इव्होल्यूशन होणार का? नाही. नो इव्होल्यूशन. जे सीड बनणार ते लेस वायबल सीड बनणार. सीडचा नंबर कमी. There is no chance to eliminate bad character. एखादी बॅड कॅरेक्टर असेल तर ती इलिमिनेट करण्याचा चान्स याच्यामध्ये नाही. त्याचप्रमाणे नो चान्स टू ऍड डिझायर्ड कॅरेक्टर्स. एखादी चांगली कॅरेक्टर ऍड होण्याचा चान्स सुद्धा नाही. तर हे सेल्फ पॉलिनेशनचे झाले ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. आता क्रॉस पॉलिनेशनचे स्टडी करताना याच्या ऍडव्हान्टेजच्या विरुद्ध डिसएडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेसच्या विरुद्ध ऍडव्हान्टेजेस फक्त सांगायचे आहेत. पहा, क्रॉस पॉलिनेशनचे ऍडव्हान्टेजेस. 1. इकडे काय म्हटलंय? नो व्हेरिएशन. 2 पॅरेंट्स इन्वॉल्व्ड. So that leads to variation. आणि जर व्हेरिएशन होत असेल तर that leads to evolution. इव्होल्यूशन होऊ शकतं. इथं लेस व्हायबल आणि लेस सीडचा नंबर आहे. जेनेटिकली स्ट्रॉंग सीड बनणार. मोर वायबल बनणार. त्याचा नंबर जास्त आहे. स्ट्रॉंग वायबल आणि जास्त सीड यांच्यामध्ये बनतील.
एखादी बॅड कॅरेक्टर एलिमिनेट होण्याचा चान्स आहे का? चान्स टू एलिमिनेट बॅड कॅरेक्टर. त्याचबरोबर एखादी डिझायर्ड कॅरेक्टर ऍड होण्याचा चान्स आहे का? चान्स टू ऍड डिझायर्ड कॅरेक्टर. तर याच्या डिसएडव्हान्टेजेसच्या अपोजिट याचे ऍडव्हान्टेजेस, आणि याच्या ऍडव्हान्टेजेसच्या अपोजिट डिसएडव्हान्टेजेस. ही शुअर मेथड आहे का? नो. दे डिपेंड्स अपॉन एक्सटर्नल एजन्सीज फॉर पॉलिनेशन. बाहेरच्या एजन्सीवर अवलंबून आहेत हे प्लांट पॉलिनेशनला. सो इट इज नॉट शुअर मेथड. ही शुअर मेथड आहे का? नाही. इथं जेनेटिकली प्युअर प्लांट बनले. इथं कसे बनतात? हायब्रीड. त्यानंतर इथं मोठ्या प्रमाणावर पोलन ग्रेन बनण्यासाठी एनर्जीचा वेस्टेज आहे का? देयर इज अ वेस्टेज ऑफ एनर्जी फॉर प्रोडक्शन ऑफ लार्ज नंबर ऑफ पोलन ग्रेन्स. देयर इज अ वेस्टेज ऑफ एनर्जी फॉर bright colors, nectar, fragrance, etc. असं जरी असलं, दोघांचे फायदे तोटे भरपूर असले तरी नेचरच्या दृष्टीनं कोण जास्त सुपेरियर आहे? क्रॉस पॉलिनेटेड प्लांट. कारण ज्यांच्यामध्ये व्हेरिएशन होतंय त्यांच्यामध्ये इव्होल्यूशन होतंय, आणि या निसर्गामध्ये इव्होल्यूशन ही प्रोसेस चालू राहिली पाहिजे. इव्होल्यूशन ही प्रोसेस सुरू राहिली पाहिजे. त्यामुळं सेल्फ पॉलिनेटेड आणि क्रॉस पॉलिनेटेड दोन्ही प्रकारचे प्लांट जरी वाढत असतील तर नेचर कोणाच्या फेवरमध्ये असणार आहे? क्रॉस पॉलिनेटेड प्लांटच्या फेवरमध्ये नेचर आहे. This is about types of pollination. Thank you very much.